नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओजमध्ये. तर मित्रांनो, आपण डेटा ट्रॅक करणार आहे 12 तारखेच्या मार्केटसाठी. पण 11 तारखेच्या मार्केटसाठीचं जे ॲनालिसिस होतं त्याबद्दल मी तुम्हाला पहिल्यांदा हे सांगणार आहे. आपण क्लिअरली सांगितलं होतं की डेटा जरी काही न्यूज होती, ॲक्च्युली न्यूज होती, इराण आणि यूएसचं काही टॉक होणार होतं आणि आपला डेटा निगेटिव्ह होता. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की जर अशी न्यूज अस्तित्वात नसेल तर हे 100% सगळं आणि सगळं खालच्या साईडला अनवाइंडिंग होण्याचा प्रयत्न होईल आणि ॲज इट इज तसंच झालं. मार्केट गॅप डाऊन झालं, खालच्या लेवलला अनवाइंडिंग झाली, थोडासा अपसाईड येत होती. पण मित्रांनो, तुम्हाला एक क्लिअरली मी सांगतो, हे कुठलं AI नाही सांगू शकत किंवा हे कुठल्या आणि कुठले इतर गोष्टी नाही सांगू शकत तुम्हाला. कुठला सपोर्ट रेजिस्टन्स इंडिकेटर नाही सांगू शकत. त्याचं रिझन असं, काल आपण एक लाईव्ह केला होता, डेटावरती येतोय मी, एक लाईव्ह केला होता आणि त्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला काही लाईव्ह असे काही AIला क्वेश्चन विचारले होते आणि डेटाचे ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला होता. तर AIनी कम्प्लिटली सांगितलं होतं की मोठे प्लेयर हेज्ड आहेत आणि वरच्या लेवलला मार्केट ठेवण्याचा प्रयत्न करतील. निगेटिव्ह साईड ही थोडीशी कमी राहील. ओके. पण डेटा आपला निगेटिव्ह होता. डेटावरती ते आपल्याला दिसत होतं. तर डेटाच्या हिशोबाने मोठे प्लेयर जे आहेत ना, त्यांचं मोटिव्ह हे कुठल्या AI किंवा अजून कुठल्याही ह्याच्यामध्ये आपल्याला नाही दिसणार. त्यांचं ते इंटेन्शन असतं आणि हे इंटेन्शन आपल्याला फाइंड आउट करायला लागतं. तर मी क्लिअरली त्या ठिकाणी दिलं होतं. ओव्हरऑल डेटा हा जो आहे तो निगेटिव्हच आहे. पोझिशन ज्या आहेत त्या लोअर लेवलला अनवाइंड होतील आणि अशा हिशोबाचं जे गणित आहे ते आपल्याला बघायला मिळालं. सब्जेक्ट टू न्यूज जी आहे ती त्या ठिकाणी न्यूजचं मी हे पण ॲनालिसिस केलं होतं की ट्रम्प एवढा नाटकी आहे की ट्रम्प तो खोटी अपेक्षा दाखवेल खरा आणि नंतर म्हणेल की हे आम्हाला मान्य नाही किंवा हे अवास्तव आहे आणि अशा हिशोबाच्या गोष्टी कुठल्याही आम्हाला मान्य होणार नाही आणि ते फेल होईल. ओके. तर अशा हिशोबाचं जे ॲनालिसिस आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता काल. अजूनही तुम्हाला सांगायचं आहे की काल ज्यांनी हा AIचा व्हिडिओ नसेल पाहिला तर तो जाऊन बघा आणि त्याच्याही पुढे जाऊन असे काही 3 सिक्रेट्स ह्या व्हिडिओमध्ये दडलेले. तर 1.5 तासाचा व्हिडिओ आहे, हा जाऊन चेकआउट करा मित्रांनो आणि मग जाऊन तुम्हाला काही गोष्टी कळतील आणि त्या गोष्टी असतील फार इंटरेस्टिंग. ओके. त्या गोष्टी असतील अशा, हा जो शेअर आहे, हा शेअर आपण ₹850 दिला होता आणि ₹850 शेअर आज ₹1200 वरती आणि मी क्लिअरली सांगितलं होतं, ज्या लोकांकडे आहेत कमेंट करून नक्की सांगायचं आहे. ₹850 शेअर आज ₹1200 वरती आणि मी क्लिअरली सांगितलं होतं की ₹1200 नेऊन विकायचं याला. ओके. तर 47% जे रिटर्न आहेत ते आपल्याला मिळालेले आहेत विदिन 3 मंथ्स. तर हे इतर कुठल्याही गोष्टीवर पॉसिबल नाही. एवढे सेंटिमेंट खराब आहे, निफ्टी कंटिन्युअस पडतोय, डेटा निगेटिव्ह आहे, वॉर लाईक सिच्युएशन आहे आणि असं काय घडलं ह्या कंपनीमध्ये की हा शेअर ₹1200 आसपास तो ट्रेड करतोय. ओके. तर हे एकासोबत नाही घडलं, असे बरेचसे शेअर्स आहेत. सगळे आणि सगळे शेअर्स मल्टीबॅगर होताना दिसतात. तर हा शेअर बघा, स्टरलाइट टेक्नॉलॉजी. ओके. ह्याच्यामध्ये गेम घडतोय. ह्याचा पण आपण क्वेश्चन AIला विचारला होता. मार्केट 350 पॉईंट डाऊन आहे. हा शेअर 5% आज वर आहे. मागच्या 6 महिन्यात 250% वर आहे आणि 1 महिन्यामध्ये 62% आहे. हे जाऊन पार्टिसिपंटला विचारा की विकास आधी सांगतो आणि मग ते घडतं. ओके. एमटार टेक्नॉलॉजीचं गणित लक्षात घ्या, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. आणि हे 3 मी उदाहरण दाखवतोय, असे भरपूर आहेत. तर असे मल्टीबॅगर शेअर जे विदिन 5 इयर्स 5-5 पट होतील, 5 पट, 10 पट अशा पद्धतीचे शेअर्स येतील कुठून? ते येतील त्या काही हिडन सिक्रेट्सवरून. ओके. तर ते तुम्हाला लर्न करायचे असतील तर तुम्हाला जावं लागेल मित्रांनो. ॲप डाउनलोड करावं लागेल. आपलं ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा आणि मग तुमची जर्नी आहे ती थोडीशी सुकर होईल. हा कुठला जुगार आणि ह्याचा गेम नाही आहे ना, हे कुठलं कॉल पुट आहे रोज बाय सेल करायचं आहे. हे लाँग टर्मची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 5x 10x होण्यासाठी मदत होईल. ओके. तर हे डोळ्यासमोर आहे तुमच्या. ठीक आहे. हार्डली 2-3 महिन्याची जर्नी आहे आणि ती तुमच्या समोर आहे. डेटा कसा आला होता, डेटावरचं गणित तुम्हाला लक्षात आले. AI तुम्हाला मॅनिप्युलेट करू शकतो. AIचं जे ॲन्सर आहे ते रेप्युटेड असतात. AIचे इनपुट्स आपणच देत असतो, तर त्याचे ॲन्सर पण आपल्यासारखेच येणार. राईट. तर आपले इनपुट्स कुठून येतात? आपले इनपुट्स येतात रेझिस्टन्सवरून, आपले इनपुट्स येतात सपोर्टवरून, आपले इनपुट येतात कुठल्या तरी इंडिकेटर्सवरून आणि जे मोटिव्ह आहे ते ह्याच्यावर नाही कळत. ते मोटिव्ह जे आहे ते आपल्याला कळतं
डेटावरती. तर डेटा अगेन पुन्हा एकदा हेवी निगेटिव्ह आहे. ओके. रिटेलर पॉझिटिव्ह घेऊन चाललाय. एफ-आयज निगेटिव्ह आहेत कंटिन्युअस. ओके. एकदम तुम्ही बघू शकाल डायरेक्शनल शॉर्ट्स त्या ठिकाणी कॅरी केलेले आहेत. पण आता उद्या आहे एक्सपायरी. तर उद्या एक्सपायरीसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे, की आता हा डेटा अनवाइंड होईल कसा, राईट? जे जुने फॉलोअर्स आहेत, जुने व्हिडिओज बघतात, त्यांना ह्याचं क्लिअरली आयडिया असेल. ॲटलिस्ट तुम्ही कोणी लाँग नसेल गेले यात मला अजिबात शंका नाही आहे. ठीक आहे. तुम्ही शॉर्ट नसेल घेतले, इट्स ओके. आय कॅन अंडरस्टँड. कॉन्फिडन्स थोडा थोडा येईल डेटावरचा. पण तुम्ही लाँग नसेल गेले ह्यात मला त्या ठिकाणी समाधान आहे, की तुम्ही मोठ्या लॉसपासून वाचले असाल, राईट? तर लोक 24,000चा सपोर्ट शोधत बसली होती, 24,200 वरचा सपोर्ट शोधत बसली होती आणि आपण सांगतोय डेटाचं जे डायरेक्शन आहे ती निगेटिव्ह आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हे तुम्हाला इथे समोर दिसते. मला वेगळं ॲनालिसिस करायची गरज नाही. काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डायरेक्शन शोधून काढा. ठीक आहे. तर बघा 11 लाखाच्या पोझिशन्स घेऊन गेलेले आहेत. ओके. आता हा डेटा जो आहे हा अनवाइंड करायचा आहे. म्हणजे हा डेटा या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणून काढून घ्यायचा आहे. मीन्स आता हे जे सेल केलेल्या पोझिशन्स आहेत त्या करायच्यात कमी. आयडियली मला अपेक्षा होती आजच्या लेवलला ते सगळं आणि सगळं पोझिशन्स आहेत त्या कमी होताना दिसतील, पण ते तसं होत नाही आहे. ओके. तर उद्यासाठीची जी डायरेक्शन आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. उद्या शॉर्ट कवरिंग पॉसिबल आहे. ठीक आहे. शॉर्ट कवरिंग पॉसिबल काय आहे? कारण डेटा जो आहे तो हेवी निगेटिव्ह आहे. एवढा डेटा एक्सपायरीच्या दिवशी एवढा निगेटिव्ह डेटा उद्या गॅप डाऊन 100% आणि खालच्या लेवलला थोडंसं अनवाइंड होण्याचा प्रयत्न होईल आणि ते जर लिव्हरेज झाली निगेटिव्ह साईडची रॅली तर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल शॉर्ट कवरिंग. तर सेकंड हाफ फार इम्पॉर्टंट आहे. सेकंड हाफला तुम्ही असं वेगळं काही ट्राय करण्याचा प्रयत्न करू नका. वॉलेटाईल मार्केट असणार आहे. ओके. तर हा जो डेटा आहे तो अनवाइंड होण्याचा प्रयत्न होईल मित्रांनो. ठीक आहे. तर अशा हिशोबाचा डेटा आहे. डेटा रिलेटेड मी तुम्हाला डायरेक्शन दिलेली आहे. काही इन्साईट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये काही फ्री कंटेंट दिलेलं आहे. काही व्हिडिओज दिलेले आहेत. त्याच्यामध्ये अशा काही सिक्रेट गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील, की ज्या कदाचित तुमच्यासाठी नवीन असतील आणि त्या डेटावरच्या असतील ना, ती कुठल्या सपोर्ट रेजिस्टन्सवरच्या. ओके. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो. थांबूया. एक्सपायरी आहे. पोझिशन्स थोड्या लाईट ठेवणं अपेक्षित आहे. थँक्यू.